नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राइब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. कारंजा मानोरा मतदारसंघातून भोजराज चव्हाणांची वर्णी. मतदारांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांकडे साकडे. सविस्तर वृत्त. विदर्भातील कारंजा मानोरा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. एकतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेवटपर्यंत उमेदवारीसाठी चाललेली रस्सीखेच, त्यानंतर 5 वेळेच्या खासदार भावना गवळी यांचा पत्ता कट करून राजश्री पाटलांना दिल्या गेलेली उमेदवारी आणि त्यांचा झालेला दारुण पराभव यामुळे सर्वांचे लक्ष यवतमाळ वाशिमकडे लागले. त्याच लोकसभा क्षेत्रात कारंजा मानोरा मतदारसंघ येतो. या मतदारसंघात गेल्या 2-3 महिन्यांपासून गुडघ्याला मुंडावळ्या बांधलेल्या उमेदवारांची भाऊ गर्दी दिसत आहे. महंतांपासून कार्यकर्त्यांपर्यंत तर डॉक्टरांपासून इंजिनियरपर्यंत सर्वच निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत. आणि एरवी कधी कोणाला डोळ्यांनी न दिसणारे स्वयंघोषित नेते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आता मतदारांपर्यंत अचानक पोहोचायचे तर निमित्त तर लागणारच. मग वेगवेगळ्या यात्रा, शिबिर आणि सभांच्या माध्यमातून मतदारांची मनधरणी करणे सुरू असताना कारंजा मानोरा मतदारसंघातील मतदारांकडून जुने, जाणकार आणि अनुभवी अशा माजी सभापती भोजराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे. आणि यासाठी मतदारसंघातील सर्वसामान्य समजल्या जाणाऱ्या अशा मतदारांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना नुकतेच भेटले असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. काँग्रेसमधून बाहेर निघून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि तेव्हापासूनच भोजराज चव्हाण हे पवारांशी एकनिष्ठ राहून राष्ट्रवादी पक्षाच्या प्रसार, प्रचार व पक्षवाढीचे कार्य करत आहेत. सभापती असल्याने मतदारसंघावर जबरदस्त पकड असून सर्वच जाती धर्मांना सोबत घेऊन काम करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. जुने, जाणकार, अनुभवी आणि स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार म्हणजेच भोजराज चव्हाण अशी मागणी करत त्यांच्या उमेदवारीसाठी मतदारांकडून शरद पवारांची मनधरणी करण्यात येत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. पक्षवाढीबरोबरच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भोजराज चव्हाणांनाच कारंजा मानोरा मतदारांमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि यासाठी मतदारच कामाला लागले असल्याची जोरदार चर्चा आहे. या बाबतीत भोजराज चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता आतापर्यंत एकनिष्ठ राहून पवार साहेबांचे हात बळकट केले, पक्षाने जबाबदारी दिल्यास समर्थपणे व प्रामाणिकपणे पार पाडू असे सूचक वक्तव्य भोजराज चव्हाण यांनी केले.